नमस्कार, मी मनस्वी लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तर सकाळ झालेली आहे आणि इथं आम्ही नाश्त्याला आज मॅगी बनवली होती. गावाकडून लाडू वगैरे आलेत, म्हणजे नागपंचमीचा फराळ आलेला आहे. घरातली अर्धी कामं झालेली आहेत. टोमॅटो मी धुवून ठेवले, तर तुम्ही जसं बघितलात तर ते पुसून मला फ्रीजमध्ये ठेवायचं आणि हे पार्सल मी काही दिवसापूर्वी, म्हणजे 8 दिवसापूर्वी मी मिशोवरून मागवलं होतं. कारण ते कप वगैरे फ्रीजवर ठेवून त्याला पाणी येत होतं खालून. मग म्हटलं हे ह्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे, म्हणून मग मी हे शोधतच होती मिशोवर आणि मला हे पार्सल हे प्रोडक्ट दिसलं. मी ते मागवलं आणि ते जो मी फराळ म्हणत होती, मम्मीने हे सगळं पाठवलेले आहेत. लाडू वगैरे, चिवडा, 2 प्रकारचे चिवडे आहेत, लाडू आहे. आणि आत्ता 11:15 झालेत आणि माझा अजून स्वयंपाक करायचा बाकी आहे. इथं मी कॉफी बनवणार आहे आता आमच्या दोघांसाठी. आज यांची सुट्टी आहे आणि इथे सोया बिर्याणी बनवणार आहे, कारण झटकीपट, म्हणजे थोडं साफसफाई पण आम्हाला करायचं आहे. सो त्यासाठी आणि इथं मी दावतचा राईस घेते. तुम्ही याच्या अगोदरही माझ्या व्हिडिओमध्ये पाहिला आहात. तर हे अशा पद्धतीनं आम्ही असेंबल केलेलं आहे. आता इथे छोटंसं एक काहीतरी बघू काय करता येईल, तुम्हाला पुढे व्हिडिओमधनं दिसेलच ते. आणि हे फ्रीजवरचं मला आवरायचं होतं. थोडीशी साफसफाई करूया म्हटलं, एक साईडचं पूर्ण काढून घेतलं. हे क्लिनिंगला मला आज मदत करणार होते. साईड बाय साईड माझा स्वयंपाक पण मला करायचा होता, म्हणजे फक्त पुलाव बनवायचा होता. त्याच्यानंतर सगळं आवरलं आणि आम्ही सिटीमध्ये गेलो. संध्याकाळी 7च्या दरम्यान आम्ही गेलो. ग्रेशूला मी खालीच सोडून गेली होती सासूबाईंकडे, कारण तिची तब्येत थोडीशी ठीक नाही. तिला ताप, सर्दी, खोकला होता. आता थोडं कमी आहे. मग तिला वाऱ्यामध्ये घेऊन जाऊन परत जास्त व्हायला नको म्हणून आम्ही घरीच ठेवून गेलो. मी पहिलं सोनाराच्या दुकानामध्ये केली, कारण माझी नोजपिन तुटली होती, तर ती मी चेंज करून घेतली. त्याच्यानंतर आम्ही नाश्ता केला, बाहेर थोडं कॉफी वगैरे घेतली आणि संध्याकाळी येऊन स्वयंपाक केला संध्याकाळचा. ग्रेशूचा अभ्यास, ह्या काही भाज्या मी घेऊन आली होती, तर त्याही मला ठेवायच्या होत्या. तर असा होता आजचा दिवस. बाय.